नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सेंटर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMUच्या TYBAच्या अभ्यासक्रमाबद्दल. सर्वप्रथम बघूया TYBAला ॲडमिशन कोण घेऊ शकतो. यापूर्वी SYBAला ॲडमिशन घेतलेले सर्व विद्यार्थी TYBAला ॲडमिशन घेऊ शकतात. जर आपला काही FYBAला आणि SYBAला बॅकलॉग असेल, काही विषय राहिले असतील तरीसुद्धा आपण 80 सर्व विषयांना असल्या कारणाने TYBAला प्रवेश घेऊ शकतात. TYBAला एकूण 6 पेपर होतील 80 गुणांचे. त्याचबरोबर 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे आणि पास होण्याकरता आपणास 80 पैकी 32 आणि 20 पैकी 8 अशी दोन्ही मिळून 40% गुण कमीत कमी मिळणे आवश्यक आहे. TYBAला नेमके विषय काय आहे किंवा कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे हे आपल्याला बघायचं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ TYBAमध्ये विद्यार्थ्यांना सामान्य स्तर आणि विशेष स्तर असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. सामान्य स्तरमध्ये तुम्ही SYला जे 3 विषय होते त्यापैकी कोणतेही 2 विषय घेऊ शकतात. त्यात एक भाषा विषय घेणं अनिवार्य असेल आणि या प्रत्येकामध्ये तुम्हाला 3 विषय असतील. जर तुम्हाला विशेष स्तर घ्यायचा असेल म्हणजे स्पेशल BA करायचा असेल तर SYला असलेल्या कोणत्याही एका विषयापैकी तुम्हाला एकच विषय निवडायचा आहे आणि एका विषयाचे एकूण 6 अभ्यासक्रम यामध्ये असतील. या सर्व विषयांची आपण आज थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. TYBA सामान्य स्तरमध्ये जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 3 पुस्तकं मिळू शकतात. तर 3 पुस्तकांचा अभ्यास असणार आहे आणि तेच 3 पेपर तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आज आपण बघूया कोणकोणते विषय आहेत. मराठीमध्ये सामान्य स्तरमध्ये मराठी 250 वाङ्मय प्रकार काव्य व नाटक, मराठी 251 मध्ये मध्ययुगीन वाङ्मय प्रवाह, मराठी 254 मध्ये प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्ये. म्हणजे जर तुम्ही सामान्य स्तर मराठी घेतलं तर तुम्हाला हे 3 विषय द्यावे लागतील. इंग्लिश सामान्य स्तरमध्ये इंग्लिश 255 इंडियन रायटिंग इन इंग्लिश, इंग्लिश 257 अंडरस्टँडिंग प्रोज, इंग्लिश 259 कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश. हिंदी सामान्य स्तरमध्ये HIN 260 कविता स्वरूप आणि विवेचन, HIN 262 हिंदी में नवजागरण, HIN 264 प्रयोजनमूलक हिंदी. जर तुम्ही सामान्य स्तर मानसशास्त्र घेतला तर त्यात तुम्हाला PSY 271 मी आणि माझे सामाजिक वर्तन, PSY 273 व्यक्तिमत्व विकास आणि PSY 274 वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन असे 3 विषय देता येतील. त्याच पद्धतीने अर्थशास्त्रामध्ये ICO 275 भारताचा आर्थिक विकास, ICO 276 सार्वजनिक वित्त व्यवहार, ICO 279 ग्राहक संरक्षण. जर तुम्ही इतिहास सामान्य स्तर विषय घेतला तर HIS 280 प्राचीन भारत प्रारंभ ते यादव काळ, HIS 281 मध्ययुगीन भारत इसवी 1206 ते 1857 आणि HIS 285 विविधतेतून एकता. जर तुम्ही राज्यशास्त्र विषय घेतला सामान्य स्तरमध्ये तर POL 286 राज्यशास्त्राचे स्वरूप, POL 287 राजकीय संरचना, POL 288 आधुनिक भारतातील राजकीय वारसा. जर तुम्ही समाजशास्त्र विषय घेतला तर SOC 291 पर्यावरण व समाज, SOC 292 ग्रामीण समाजशास्त्र, SOC 295 लोकसंख्या शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य स्तर काय आहे आधी समजून घ्या. समजा तुमचा SYला विषय होता मराठी, इतिहास आणि राज्यशास्त्र, तर तुम्ही एक मराठी विषय तुम्हाला घ्यावा लागेल आणि राज्यशास्त्र इतिहासपैकी एक घ्यावा लागेल. समजा तुम्ही मराठी आणि राज्यशास्त्र घेतला तर मराठीचे 3 पेपर आणि राज्यशास्त्राचे 3 पेपर होतील. काही विद्यार्थ्यांना स्पेशल BA करायचं असतं तर त्यांच्याकरता SYला जे विषय आहेत त्यापैकी कोणताही एकच विषय निवडायचा. त्या एकाच विषयाची तुम्हाला 6 पुस्तकं मिळतील आणि 6 पेपर देता येतील. म्हणजेच तुमचं BA स्पेशलायझेशन होईल. आता आपण बघूया स्पेशलायझेशनचे विषय. समजा तुम्ही मराठी विशेष स्तर घेतला तर तुम्हाला एकूण 6 पेपर येतील. MER 250 वाङ्मय प्रकार नाटक कविता, MER 251 मध्ययुगीन वाङ्मयीन प्रवाह, MER 252 प्रबोधनपर साहित्य, MER 253 बाल साहित्य, MER 254 प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्य आणि MER 305 लोकवाङ्मय. जर तुम्ही हिंदी विषय घेतला तर हिंदीचे एकूण 6 पेपर तुम्हाला द्यावे लागतील. HIN 260 कविता स्वरूपावर विवेचन, HIN 261 साहित्यावर समीक्षा स्वरूपावर विवेचन, HIN 262 हिंदी में नवजागरण, HIN 263 हिंदी का भाषा वैज्ञानिक
अध्ययन, HIN 264 प्रयोजनमूलक हिंदी आणि HIN 307 अनुवाद, स्वरूप और विवेचन. जर तुम्हाला इंग्रजी विषयात स्पेशलायझेशन करायचं असेल तर एकूण 6 विषय: ENG 255 इंडियन रायटिंग इन इंग्लिश, इंग्लिश 256 अंडरस्टँडिंग ड्रामा, इंग्लिश 257 अंडरस्टँडिंग प्रोज, इंग्लिश 258 अंडरस्टँडिंग पोएट्री, इंग्लिश 259 कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश, इंग्लिश 306 स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न इंग्लिश. जर तुम्हाला मानसशास्त्र विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचं असेल तर 6 विषय आहेत: PSY 270 मानवी विनिमय व समायोजन, PSY 271 मी आणि माझे सामाजिक वर्तन, PSY 272 मानसिक स्वास्थ्य, PSY 273 व्यक्तिमत्व विकास, PSY 274 वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन, PSY 308 प्रायोगिक पद्धती, सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला सायकोलॉजी हा स्पेशल विषय घ्यायचा असेल तर तो विषय त्या अभ्यासक्रमावर उपलब्ध आहे का याची आधी विचारपूस करा, कारण प्रत्येक अभ्यास केंद्रावर सायकोलॉजी स्पेशल विषय आहेच असं नाही. अर्थशास्त्र इको 275 भारताचा आर्थिक विकास, इको 276 सार्वजनिक वित्त व्यवहार, इको 277 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, इको 278 कृषी उद्योग व सेवा क्षेत्रांचे आर्थिक सिद्धांत, इको 279 ग्राहक संरक्षण, इको 309 ग्रामीण विकास. इतिहास स्पेशल करायचा असेल तर HIS 280 प्राचीन भारत प्रारंभ ते यादव काळ, HIS 281 मध्ययुगीन भारत इसवी सन 1206 ते 1857, HIS 282 भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल, HIS 283 सार्क देशांचा इतिहास, HIS 285 विविधतेतून एकता, HIS 310 आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास. राज्यशास्त्र स्पेशलायझेशनमध्ये आहे पॉलिटिक्स 286 राज्यशास्त्राचे स्वरूप, पॉलिटिक्स 287 राजकीय संरचना, पॉलिटिक्स 288 आधुनिक भारतातील राजकीय वारसा, पॉलिटिक्स 289 आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण, पॉलिटिक्स 290 पाश्चिमात्य राजकीय विचार प्रवाह आणि पॉलिटिक्स 311 लोक प्रशासन. जर तुम्हाला समाजशास्त्र विषयी स्पेशलायझेशन करायचं असेल तर SOC 291 पर्यावरण व समाज, SOC 292 ग्रामीण समाजशास्त्र, SOC 293 समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत, SOC 294 औद्योगिक समाजशास्त्र, SOC 295 लोकसंख्या शिक्षण, SOC 312 वयोवर्धन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त मी विषयाची नावं सांगितले, परंतु आपल्याला नेमका सिलेबस काय आहे प्रत्येक विषयाचा हे जर समजलं तर आपल्याला तो विषय कसा घेता येईल किंवा त्याचा भविष्यात आपल्याला काय उपयोग आहे करिअर म्हणून याचाही तुम्हाला व्यवस्थित अभ्यास मिळेल. म्हणून आता प्रत्येक विषयाचा मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगतो आहे. जो अभ्यासक्रम आपल्याला घ्यायचा असेल नक्कीच तो अभ्यासक्रम आपण काळजीपूर्वक बघावा आणि त्यानुसार आपले विषय निवडावे. जर MER 250 मध्ये तुम्ही बघितलं तर 3 भाग आहेत: कविता, नाटक आणि नाटक आकलन आणि आस्वाद. MER 251 मध्ययुगीन वाङ्मयीन प्रवाह या विषयामध्ये महानुभाव व संत वाङ्मय, त्याचबरोबर पंडिती, शाहिरी व बखर वाङ्मय आणि मध्ययुगीन वाङ्मयीन प्रवाह निवडक वेचे आहेत. MER 250 प्रबोधनपर साहित्यामध्ये प्रबोधनपर साहित्य स्वरूप व संकल्पना आहे, प्रबोधनपर वैचारिक वाङ्मय आहे आणि प्रबोधनपर ललित वाङ्मय आहे. MER 253 मध्ये बालसाहित्य स्वरूप आणि वाटचाल, बालकथा व बालकादंबरी आणि बालसाहित्य, कविता, नाटक व चरित्र. MER 254 प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्य, याच्यातले 3 भाग आहेत: मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य, दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन कौशल्य, लेखनाचे विविध आकृतिबंध. आणि MER 305 मध्ये आहे लोकसाहित्य, लोकसाहित्य व आधुनिक साहित्य, लोकसाहित्य संशोधन पद्धती. हिंदी विषयाचा अभ्यासक्रम आपण बघूया. HIN 260 कविता और स्वरूप ऐच्छिक, कविता की अवधारणा, मध्ययुगीन कविता, आधुनिक कविता हे भाग आहेत. HIN 261 साहित्य और समीक्षा, स्वरूप और विवेचन, याच्यातले 3 भाग आहेत: साहित्य की अवधारणा, साहित्य की रूप, समीक्षा का स्वरूप. HIN 262 मध्ये मध्यकाल में नवजागरण, 19वीं सदी में नवजागरण, 20वीं सदी में नवजागरण. HIN 263 हिंदी भाषा व वैज्ञानिक अध्ययन मध्ये हिंदी भाषा का परिचय, हिंदी भाषा का उद्भव और विकास, हिंदी भाषा की संरचना. HIN 264 प्रयोजनमूलक हिंदीमध्ये
संचार माध्यमों में हिंदी, कार्यालयीन और व्यावहारिक हिंदी, पारिभाषिक शब्दावली। HIN 307 मध्ये स्वरूप और विवेचन, अनुवाद की अवधारणा, व्यावहारिक अनुवाद, साहित्यिक अनुवाद। इंग्लिश स्पेशलायझेशनमध्ये ENG 255 मध्ये नॉन फिक्शनल प्रोज, इंडियन पोएट्री इन इंग्लिश, फिक्शनल प्रोज। ENG 256 मध्ये अंडरस्टँडिंग ड्रामा, ड्रामा थिअरी अँड हिस्ट्री, युरोपियन ड्रामा, इंडियन ड्रामा। ENG 257 अंडरस्टँडिंग प्रोजमध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लिश प्रोज, फॉर्म्स ऑफ प्रोज, क्लोज टेक्स्च्युअल रीडिंग। ENG 258 मध्ये द रोमॅन्टिक पोएट्री, द व्हिक्टोरियन पोएट्री, द मॉडर्न पोएट्री। ENG 259 कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिशमध्ये पूर्णपणे कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिशवर सिलेबस आहे। त्याचबरोबर ENG 306 स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न इंग्लिश, फोनेटिक्स अँड फोनॉलॉजी ऑफ इंग्लिश, ग्रामर ऑफ इंग्लिश वर्ड्स अँड फ्रेजेस अँड सेंटेन्स ग्रामर असा अभ्यासक्रम आहे। सायकोलॉजीमध्ये अभ्यासक्रम आहे PSY 270। विषयाचं नाव आहे मानवी विनिमय आणि समायोजन। त्याच्यामध्ये 3 भाग आहेत, संप्रेषण आणि मानवी विनिमय, समायोजनाचे स्वरूप आणि समस्या, परिणामकारक समायोजन आणि वैयक्तिक विकास। PSY 271 मध्ये सामाजिक मानसशास्त्र, सामाजिकरण आणि सामाजिक प्रेरणा, भाषा व संप्रेषण, अभिवृत्ती आणि सामाजिक वर्तन, समूह, सामाजिक प्रभाव आणि नेतृत्व। PSY 272 मध्ये मनस्वास्थ्य, स्वरूप आणि परिपोष, मनस्वास्थ्य, विकास आणि विकार, मनस्वास्थ्याची जपणूक आणि सेवा। PSY 273 व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व विकासाचे स्वरूप, विकासाची प्रक्रिया आणि स्वसंकल्पना, संप्रेषण कौशल्यांचा आणि प्रभावी आंतरवैयक्तिक संबंधांचा विकास, व्यक्तिमत्व समस्या आणि मानसिक आरोग्य। PSY 274 मध्ये कुटुंब आणि वैवाहिक समायोजन, वैवाहिक समस्या आणि चांगल्या वैवाहिक संबंधांचे फायदे, वैवाहिक समस्या, मार्गदर्शन व उपचार। आणि PSY 308 मध्ये संशोधन, प्रदत्त संकलन आणि प्रयोग, मनोमापन व सांख्यिकी, मानसशास्त्रीय प्रयोग व चाचण्या, कार्यपुस्तिका। अर्थशास्त्र इको 275 भारताचा आर्थिक विकास, याच्यामध्ये आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि भारताची लोकसंख्या, भारतातील शेती व उद्योग, भारतीय कामगार, आर्थिक धोरणे आणि नियोजनाचे मूल्यमापन। इको 276 सार्वजनिक वित्त व्यवहार, यामध्ये आहे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, राजकोषीय व्यवस्था व अर्थसंकल्पीय धोरण। इको 277 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, यात आहे आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण, आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापार विषयक संस्था। इको 278 कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचे आर्थिक सिद्धांत, कृषी क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत, उद्योग क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत, सेवा क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत। इको 279 ग्राहक संरक्षण, यात आहे ग्राहक संकल्पना व चळवळ, ग्राहकांच्या समस्या व निराकरण, ग्राहकांचे अर्थशास्त्र व खरेदी शास्त्र। इको 309 ग्रामीण विकास, यात आहे ग्रामीण भारताच्या समस्या, ग्रामीण सरकारी संघटन आणि विकासासंबंधी सरकारी दृष्टिकोन, ग्रामीण विकासासंबंधी बिनसरकारी सेवाभावी संस्थांचा दृष्टिकोन। इतिहासात जर तुम्ही स्पेशलायझेशन घेतला तुम्हाला एकूण 6 विषय दिसतील। HIS 280 प्राचीन भारत, प्रारंभ ते यादव काळ, प्राचीन भारताची सांस्कृतिक ओळख, प्रारंभ ते ख्रिस्तपूर्व 600, प्राचीन भारत, राजकीय स्थित्यंतरे, प्राचीन भारत, आर्थिक व सामाजिक वाटचाल। HIS 281 विषयाचं नाव आहे मध्ययुगीन भारत, इसवी 1206 ते 1857। यातले 3 प्रकार आहेत, सल्तनत ते विजयनगर 1206 ते 1526, मोगल मराठा कालखंड 1526 ते 1818, वसाहतवादाचा पूर्वरंग। HIS 282 मध्ये आहे भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल, प्राचीन भारतीय स्त्री जीवन, मध्ययुगीन भारतातील स्त्री जीवन आणि आधुनिक भारतातील स्त्री जीवनाचा अभ्यास यात तुम्ही करू शकाल। HIS 283 सार्क देशांचा इतिहास, यामध्ये सार्क देशांचा परिचय, वसाहतवाद व सार्क देश, सार्क स्थापनेनंतरची वाटचाल। HIS 285 विविधतेतील एकता, यात आहे भारताचा सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक जडणघडण, भारतातील धार्मिक विविधता, सामाजिक पुनर्बांधणी दिशा। HIS 310 मध्ये आहे आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास, यात ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन,
आंतरराष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग. राज्यशास्त्राचा जर अभ्यासक्रम बघितला यात पॉलिटिक्स 286, राज्यशास्त्राचे स्वरूप, व्यक्ती, समाज आणि राज्यसंस्था, राज्यसंस्थेविषयीच्या भूमिका आणि राजकीय व्यवहार, पायाभूत राजकीय संकल्पना. पॉलिटिक्स 287, राजकीय संरचना, यात राज्यघटना व संघराज्य व्यवस्था, राजकीय पक्ष आणि निवडणूक व्यवस्था, विधिमंडळ, कार्यकारिणी आणि न्यायमंडळ. पॉलिटिक्स 288 भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमी, स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह, स्वातंत्र्य भारतातील राजकीय विचारप्रवाह. पॉलिटिक्स 289 आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण, यात आंतरराष्ट्रीय राजकारण, सिद्धांत आणि स्वरूप, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूलाधार, आंतरराष्ट्रीय संबंधांची वाटचाल. पॉलिटिक्स 290 पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह, यात अभिजात राजकीय विचारप्रवाह, आधुनिक काळातील पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह भाग 1, आधुनिक काळातील पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह भाग 2. पॉलिटिक्स 311 लोकप्रशासन, यात लोकप्रशासनाचे स्वरूप व व्याप्ती, प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन, ग्रामीण व नागरी असे भाग आहेत. आणि TYBAला समाजशास्त्र हा जो अभ्यासक्रम तुम्ही निवडला 6 विषय घेऊन, त्याचा अभ्यासक्रम आहे SOC 291 पर्यावरण व समाज, यात पर्यावरण विषयक विविध संकल्पना, जागतिक समस्या, स्थानिक समस्या. SOC 292 विषयाचं नाव आहे ग्रामीण समाजशास्त्र, यात ग्रामीण समाजशास्त्र स्वरूप व व्याप्ती, जाती व्यवस्था व अर्थव्यवस्था, ग्रामीण राजकारण आणि ग्रामीण संस्कृती. SOC 293 आहे समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत, त्यात समाजशास्त्राचा उगम, कार्ल मार्क्स आणि मॅक्स वेबर आणि एमिल दुर्खिम यांच्याबद्दल यांचे जे विचार आहेत ते यात मांडलेले आहेत. SOC 294 औद्योगिक समाजशास्त्र, यात औद्योगिक समाजशास्त्र स्वरूप व व्याप्ती, उद्योगधंदे, नोकरशाही, कामगार व्यवस्थापन, औद्योगिक संबंध व कामगार कल्याण. SOC 295 लोकसंख्या शिक्षण, यात लोकसंख्या शिक्षण, ओळख, कुटुंब व्यवस्था, शिक्षण, लोकसंख्या शिक्षण, मूल्यमापन, संशोधन. SOC 312 वयोवर्धन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती, यात वृद्धांचे आरोग्य, शारीरिक व मानसिक, त्याचबरोबर वृद्धापकाल समायोजन आणि ज्येष्ठोपयोगी संस्थांची भूमिका या विषयांचा समावेश आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विषयांची माहिती करून घेतली. जर सामान्य स्तर विषय निवडायचा असेल तर SY पैकी कोणतेही 2 विषय निवडा. त्या 2 विषयांचे प्रत्येकी 3 पेपर्स होतील, 3 पुस्तकं मिळतील. जर या विशेष स्तर स्पेशल घ्यायचा असेल तर SY पैकी कोणताही एक विषय निवडा. एका विषयाचे 6 पुस्तक मिळतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला 6 विषयांचे पेपर द्यावे लागतील. अशा प्रकारे TYBAला आपण अत्यंत व्यवस्थित विषय निवडून परीक्षा द्या. धन्यवाद.